नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीलाच रंगोली या आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवजयंती स्पेशल शिवरायांच्या गड किल्ल्यांची सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। तुम्हाला रांगोळी आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, मी अशा प्रकारे 5 ते 5 डॉट काढून घेतले आहे आणि खाली अशी सरळ रेष काढून घ्यायची आणि इथे तिसऱ्या डॉट पासून अशी मध्ये रेष ओढून घ्यायची या प्रकारे आणि त्या बाजूने सुद्धा। आता त्या रेषेला जोडून घ्यायचं। आता मी इथे खिडकी काढून घेत आहे। हे अशी आता या डॉटच्या वरती आणि या डॉटच्या वरती असं रेष काढून घ्यायची आणि इकडून सुद्धा आणि त्याला अशी खालून जोडून घ्यायची खालपर्यंत, इकडून सुद्धा आणि इकडून पण अशी खाली जोडून घ्यायची। इथे पण खिडकीमध्ये मी आता आकाशी कलर पूर्ण भरून घेत आहे। आणि भिंतीमध्ये कलर भरण्यासाठी मी इथे काळा आणि पांढरा कलर असा मिक्स केला आहे आणि तो आता पूर्ण या भिंतीमध्ये भरून घेत आहे। या भिंतीत सुद्धा आता त्या भिंतीत सुद्धा हाच कलर भरून घ्यायचा। आता मी इथे अशा काळ्या कलरने अशा आडव्या रेषा काढून घेत आहे। या प्रकारे अशा पूर्ण रेषा काढून घ्यायच्या भिंतीवरती। या भिंतीला सुद्धा आणि मध्ये पण आता अशा उभ्या बारीक रेष काढून घ्यायच्या। हे आपले भिंतीचे दगड तयार। अशा प्रकारे इथे पण अशी रेष काढून घ्यायची। आता मी अशाच उभ्या रेषा पूर्ण भिंतीवर काढून घेत आहे। अशा प्रकारे पूर्ण भिंती तयार झाल्या। आता मी वरती ह्या डॉट पासून अशा खिडक्या काढून घेत आहे छोट्या छोट्या। त्याच्यासाठी अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या आणि त्याला असं जोडून घ्यायचं आणि या बाजूने सुद्धा अशा उभ्या रेषा काढून घ्यायच्या। इकडे पण आणि त्याला असा आकार काढून घ्यायचा।
आता आपण ज्या भिंतीत कलर भरला तोच आता आपण खिडक्यामध्ये पण भरणार आहोत. आता मी इथे झेंडा काढून घेत आहे. ते सरळ रेष काढून घ्यायची, आणखी दुसरी रेष पण काढून घ्यायची आणि असा झेंड्याचा आकार द्यायचा. आता मी या काडीमध्ये असा कथ्या कलर भरून घेत आहे आणि झेंड्यामध्ये शेंद्रा कलर. आता मी या 2 डॉटला जोडून अशी टोप काढून घेत आहे. अशा प्रकारे जोडून घ्यायचं आणि वरती पण असं करत करत आपण निमुळता आकार असा काढून घ्यायचा. आणि मी याच्यामध्ये गुलाबी कलर भरून घेत आहे. आणि त्याच्यावर अशा पिवळ्या कलरने उभ्या रेष मी काढून घेत आहे. अशा प्रकारे आणि वरती अशा पांढऱ्या कलरने तुरा काढून घ्यायचा. आता मी इथे असा आकाशी कलरचा डॉट दिला आहे आणि पांढऱ्या कलरने अशी मणी काढून घेत आहे आणि खाली पिवळा कलर. आता मी इथे पूर्ण असा गोल काढून घेत आहे. आता इकडे पण असं जोडून घ्यायचं. आता खिडकीच्या वरती मी असं हिरव्या कलरने गवत काढून घेत आहे. अशाच प्रकारे इकडे पण. आणि पोपटी कलरने आणखी अशा उभ्या रेषा काढून घेत आहे त्याच्यावरती. हे झालं गवत तयार. आता मी काठाने असा पूर्ण आकाशी कलर भरून घेत आहे. आणि त्याच्यावरती असा जांभळ्या कलरने रेष काढून घेत आहे. थोडंसं आणखी काटाकाटाने असा आकाशी कलर भरून घ्यायचा. आता मी मध्ये भरण्यासाठी आकाशी आणि पांढरा कलर मिक्स करून आता मी इथे असा कलर भरून घेत आहे. इकडे पण असा पूर्ण कलर फिकट आकाशी असा भरून घ्यायचा. आता मी इथे अशी लाल डॉट असे देत आहे आणि असे काळ्या कलरने पक्षी काढून घेत आहे. आता मी इथे त्रिपुंड काढून घेत आहे. आणि मध्ये लाल कलर आणि मी झेंड्यावरती ओम लिहून घेत आहे. आता मी इथे अशी तलवार काढून घेत आहे. आता इथून हे जोडून घ्यायचं आणि वरती अशा 2 रेषा उभ्या काढून घ्यायच्या आणि आणखी गोल काढून घ्यायचा आणि बारीक छोटा गोल. आता मी तलवारीमध्ये भरण्यासाठी इथे पांढरा कलर आणि त्याच्यात थोडासा काळा कलर मिक्स करून मी इथे पूर्ण तलवारीत असा भरून घेत आहे. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर माझी रांगोळी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करत जा, कमेंट करत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता असा पिवळा कलर भरून घ्यायचा त्या मुठीमध्ये आणि पिवळ्या कलरने अशी एक डिझाईन काढून घ्यायची. आता मी पूर्ण ह्या काठाने असा पांढऱ्या कलरचे बारीक बारीक असे डॉट देत आहे.
आता मी इथे शिवराय असं लिहित आहे. बघा, अशा प्रकारे आपली रांगोळी तयार झाली आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर माझी रांगोळी आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.